केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। वाळू चोरी करून नेणारे 2 ट्रॅक्टर पकडले। ट्रॅक्टर पकडण्यासाठी तहसीलदार 1 किलोमीटर धावले। 10 ते 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महाराष्ट्र शासनाकडून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांसाठी प्रत्येक गावातील नाल्यातून वाळू देणे सुरू करण्यात आले असून पैनगंगा नदी पात्रातील 5 घाटांचा लिलाव करण्यात आला। तोही थोड्या दिवसात सुरू होणार असतानाही वाळू तस्कर रात्रीतला अंधाराचा फायदा घेऊन वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत असून वसराम नाईक तांडा शिवारातील 2 ट्रॅक्टरधारक नदीपात्रातून वाळू आणत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार अभिजित जगताप यांनी ट्रॅक्टर पकडल्याची घटना दिनांक 2 रोजी दुपारी 1 वाजता घडली आहे। तहसीलदार अभिजित जगताप यांनी सिंदखेडचे सहपोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांना दूरध्वनीवरून कल्पना देऊन मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रॅक्टरला पकडण्यासाठी चक्क 1 किलोमीटर पर्यंत धावत जाऊन दोन्ही ट्रॅक्टरला पकडून तहसील कार्यालयात आणून जमा केले आहे। या धाडसी कारवाईत तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह सहपोलीस निरीक्षक रमेश जाधवर, ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे, मनोहर शेळके, CP बाबर, सुनील बनवे, दयानंद एरडलावार, अभिजित कुडमेते, महसूल सेवक सागर हिवाळे, पवन पाटील, विवेक नागपुरे, चालक विलास सेडमाके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता। टुडे न्यूज, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।